नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीचं जे 4थं युनिट आहे त्यातला शेवटचा लेसन म्हणजे या पुस्तकातला शेवटचा लेसन 4.6 सादर करतोय. पेज नंबर 165, 66, 67 व 68 अशा 4 पानांवर हा लेसन आहे. मित्रांनो, मला या व्हिडिओचे 2 भाग करावे लागणार आहेत. त्यातला पहिला भाग आपल्यासमोर आत्ता सादर करतोय, दुसरा लगेचच सादर करेन. दोन्ही भाग तुम्ही नक्की पहा. आणि हे पुस्तक म्हणजे हा सिलेबस, इयत्ता 10वीचा जो नवीन सिलेबस आहे यातले पूर्ण पुस्तक म्हणजे लेसन आहेत ते माझ्याकडनं शिकवून संपलेले असतील या पाठाच्या नंतर. तर मग चला पेज नंबर 165 वरती लेसनला आपण सुरुवात करूया. अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. अ ब्रेव्ह हार्ट, ब्रेव्ह या शब्दाचा अर्थ शूर किंवा धीट, डेडिकेटेड म्हणजे समर्पित असणं, ह्युमॅनिटी मानवजात किंवा मानवता, माणुसकी यासाठी. तर एक शूर व समर्पित असं मन, हृदय हे विज्ञान व मानवजातीसाठी समर्पित असं असणाऱ्या एका व्यक्तीची, एका शास्त्रज्ञाची, सायंटिस्टची, आपण जी महिला आहे त्यांची इथं जीवनचरित्र असं म्हणत आपण ते या पाठामध्ये आहे. आपण सुरुवात करूया. द हिस्ट्री ऑफ मेन्स प्रोग्रेस फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स टू द ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज. आता मानवाच्या प्रगतीचा इतिहास हा कुठून कुठं आहे तर अंधारापासनं, द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाच्या काळोखापासून, अज्ञानाच्या अंधारापासून, टू द ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज तर ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाकडं, अँड एनलाइटमेंट is full of chapters that tell of extraordinary men and women. तर त्यापुढे आहे एनलाइटमेंट या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा प्रसार. तर हा जो काही मानवाचा इतिहास प्रगतीचा हा अज्ञानापासून, अज्ञानाच्या अंधारापासून प्रकाश, ज्ञानरूपी प्रकाशा म्हणजे तेजस्वी अशा प्रकाशाकडं आणि त्याच ज्ञानाचा प्रसार होत असलेले हे असे अनेक अध्याय, असे अनेक प्रकरणं जी आहेत ती आपल्याला, अशी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेन अँड वुमेन आहेत, अशी काही असामान्य पुरुष आहेत आणि काही स्त्रिया आहेत की त्यांचे अशी अनेक प्रकरणं, त्यांच्याबद्दलचे असे अनेक माहिती देणारी प्रकरणं या मानवी प्रगतीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. की जो मानवी प्रगतीचा इतिहास आहे तो काय सांगतो आपल्याला, ज्यानं अज्ञानरूपी अंधकारातून विज्ञानरूपी किंवा ज्ञानरूपी प्रकाशाकडे केलेली ही वाटचाल आहे. आणि या वाटचालीमध्ये अशा अनेक स्त्रिया आणि असे अनेक पुरुष आले जे असामान्य होते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. आणि या सगळ्यांच्या अशा अनेकांच्या गोष्टी म्हणू पण त्याला तिथं त्याच्यामध्ये अशा अनेक चॅप्टर्स आहेत, अशा अनेक अध्याय आहेत की त्यांच्याबद्दल असे अनेक अध्याय किंवा चॅप्टर्स आहेत किंवा अशी प्रकरणं आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतात. दीज मेन अँड women work with great courage, commitment, dedication and singleness of the purpose. आता बघा, ही जी माणसं, हे जे यातले काही जे पुरुष होते आणि या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी मोठ्या धैर्यानं,
कमिटमेंटनं, आता कमिटमेंट या शब्दाचा अर्थ फ्रॉम फर्म डिसिजन टू डू समथिंग, म्हणजे वचनबद्ध, एखाद्या बद्दलचे ठाम निर्णय, एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्णय त्यांच्याकडे होता. सोबतच डेडिकेशन होतं, म्हणजे समर्पण होतं, अँड सिंगलनेस ऑफ पर्पज इन देअर एफर्ट. आता सिंगलनेस म्हणजे एकनिष्ठपणा, त्यांच्या जो ध्येय आहे, त्यांचं जो उद्दिष्ट आहे, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलच एक निष्ठा त्यांच्यामध्ये होती, त्या माणसांमध्ये. इन देअर एफर्ट टू अटेंड व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल. आता ज्या गोष्टी अनअटेनेबल असं वाटतायत, म्हणजे जे अटेंड करायला अवघड आहे असं वाटतंय, इम्पॉसिबल टू अचीव, म्हणजे साध्य करायला जे अशक्य वाटतं, अशा अशक्यप्रद वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या लोकांनी काय केलं, तर त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी धैर्यानं, वचनबद्धपणे, सोबतच समर्पण वृत्तीनं, एकनिष्ठपणे त्यांनी त्यांच्या आपले जे प्रयत्न होते ते त्यांनी चालू ठेवले आणि जे अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी मिळवल्या. दीज मेन अँड वुमेन वेर ड्रिवन इन देअर एफर्ट टू अनकव्हर द ट्रूथ अँड मिस्ट्री ऑफ द युनिवर्स. आता या माणसांनी, यातल्या काही पुरुषांनी आणि स्त्रियांनी त्यांचे असे अनेक प्रयत्न त्यांनी चालवलेले होते, जे अनकव्हर करत होते, म्हणजे जे उलगडत होते, असे अनेक उलगडत होते. काय उलगडत होते, तर ट्रूथ अँड मिस्ट्री, सत्य आणि गूढ, मिस्ट्री म्हणजे गूढ किंवा रहस्य, ऑफ द युनिवर्स, विश्वाचं सत्य आहे आणि विश्वाचं जे काही अशा गूढ गोष्टी आहेत ती माणसं अनकव्हर करण्याचे ते एफर्ट करत होते, प्रयत्न करत होते, त्या स्त्री आणि पुरुष. विथ अन indomitable spirit with characterize the human spirit. आता जे इनडॉमिटेबल या शब्दाचा अर्थ इथे दिलं अनबीटेबल, म्हणजे ज्याचा पराभव करता येत नाही असा, म्हणजे न नमणारे, जे नमवणं शक्य नाही असं न नमणारं त्यांच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य होतं, स्पिरिट होतं, जी मानवाची एक विशेषता आहे. जी मानवाची काय आहे, तर कॅरेक्टरिझेस द ह्युमन स्पिरिट, म्हणजे मानवी चैतन्याचं ते खरोखर खासच काय आहे, तर विशेषता आहे. मानवी स्पिरिटची ते काय आहे, तर विशेषता आहे. अँड दिस इज द स्पिरिट दॅट ड्रो कोलंबस अँड वास्को द गामा. आणि हेच ते चैतन्य होता, जोम होता, उत्साह होता, की ज्यानं काय केलं, तर वास्को द गामा हा घडवून आणला, सोबतच कोलंबस सुद्धा घडवून आणला. टू सेल टू द अननोन सीज. कशासाठी, तर जे माहिती नाहीत अशा समुद्रामधनं त्यांनी काय केला, तर प्रवास केला, जलप्रवास केला, नवनवीन भूमींच्या शोधासाठी. रॉबर्ट पियरी टू रेस टू द पोल. रॉबर्ट पियरी आहेत की ज्यांनी काय केलं, तर ध्रुवांकडं, दक्षिण आणि उत्तर ध्रुव यांच्याकडे त्यांनी रेस केली. सर रोनाल्ड रॉस टू फाईट अगेन्स्ट मलेरिया. या प्रवासामध्ये सर रोनाल्ड रॉस आहेत की ज्यांनी काय केलं, तर मलेरियाच्या विरोधात त्यांनी लढले. हिलरी अँड तेन्झिंग टू रीच द टॉप ऑफ एव्हरेस्ट. याच्यामध्ये हिलरी आहे आणि तेन्झिंग आहेत की ज्यांनी काय केलं, तर हिमालयाच्या जे सर्वात उंच शिखर आहे, एव्हरेस्ट शिखर जगामधलं, त्याच्यावरती सुद्धा ते पोहोचले. अँड आर्मस्ट्रॉंग अँड हिज टीम टू गो टू द मून. आणि आर्मस्ट्रॉंग आणि त्याचं जे काही त्याच्या चमूतले इतर काही व्यक्ती होते, त्याच्या टीम मधले इतर सदस्य होते, हे चंद्रापर्यंत जाऊ शकले. हे मानवी स्पिरिट आहे, हे मानवी चैतन्य आहे, हा मानवी जोम आहे, उत्साह आहे, की जो काय आहे, तर अनेक प्रसंगाला तो न डगमगणारा, न पराभूत होणारा असा आहे. वन ग्रेट वुमन हॅड डेडिकेटेड हर लाईफ टू द कॉज ऑफ सायन्स अँड टू द वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी. आता याच्यामध्ये अशीच एक थोर अशी महिला, महान अशी स्त्री होऊन गेली की जिनं स्वतःचं जीवन हे विज्ञान व मानव जातीच्या कल्याणासाठी काय केलं, तर वाहून घेतलेलं होतं. डेडिकेटेड केलं होतं, म्हणजे समर्पित केलेलं होतं तिनं.
आणि त्यांचं नाव आहे इज मॅडम क्युरी द डिस्कवरर ऑफ रेडियम. त्याच्यामध्ये ते नाव आहे ते म्हणजे मॅडम क्युरी यांचं, की ज्यांनी रेडियमचा शोध लावला. डिस्कवरर म्हणजे संशोधक. द मियर स्टेटमेंट दॅट मॅडम क्युरी डिस्कवर्ड द रेडियम विल नेव्हर टेल द ट्रू स्टोरी ऑफ द एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज. आता हे निव्वळ एक फक्त असं केवळ हे जे विधान आहे की मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला, हे विधान आपल्याला सत्य जे आहे, ज्या असामान्य धैर्याबद्दलचं जे सत्य आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज बद्दलचं जे सत्य आहे, ते एवढं एकच विधान, केवळ एवढंच विधान हे सांगू शकत नाही किंवा सांगणार नाही. सोबतच त्यांचं असामान्य डिटर्मिनेशन आहे, म्हणजे निश्चय आहे, अँड सिंगलनेस ऑफ द पर्पज, आणि त्यांचा जो उद्देश आहे त्याच्याबद्दल किंवा त्यांचा जो हेतू आहे, त्याचा जो ध्येय आहे त्याच्याबद्दल असणारी त्यांची निष्ठा आहे, हे सगळं एवढं एकच वाक्य संपूर्णपणे सांगू शकत नाही. दिस नोबल वुमन शोड इन द फेस ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. आता ह्या थोर अशा स्त्रीनं, या उदात्त अशा स्त्रीनं तिच्या आत्यंतिक दारिद्र्यामध्ये तिला तोंड द्यावं लागलं, आत्यंतिक दारिद्र्याला, पेन, वेदनांना, अँड सफरिंग दॅट कम्स अलॉंग विथ सच कंडिशन. अशा परिस्थितीमध्ये तिला अशा अनेक प्रसंग आले तिच्यामध्ये की जिला त्या प्रसंगांना तिनं तोंड द्यावं लागलं मॅडम क्युरी यांना, की ज्यामध्ये त्यांना वेदना झाल्या, दुःख झालं, आणि अशा अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सामना करावा लागला. बॉर्न इथं ऍक्च्युली मार्जा असं लिहिलेलं आहे, MARJA लिहिले. मी गुगल सर्च केला, विकिपीडिया पण पाहिलं ह्यांच्या मॅडम क्युरी यांचा, तर त्याच्यामध्ये मार्जा असं कुठं नाहीये, MARIA आहे, म्हणजे मारिया आहे. तर तुम्ही सुद्धा याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही सुद्धा स्वतः गुगल सर्च करू शकता. तर बॉर्न मारिया स्क्लोडास्का इन वॉर्सा, पोलंड. आता या मारिया स्क्लोडास्का यांचा जन्म हा पोलंडमधील वॉर्सा इथं ऑन नोव्हेंबर 7, 1867, 7 नोव्हेंबर 1867 ला झाला. मेरी क्युरीज चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस. आता त्यांचं बालपणीचं, मेरी क्युरी यांचं बालपणीचं जे ध्येय होतं, स्वप्न होतं बालपणीचं, ते काय होतं तर पॅरिसमध्ये सायन्सचा अभ्यास करायचं, सायन्सचा बद्दलचं शिक्षण घ्यायचं. बट हर फादर कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्स फॉर दिस. पण तिचे जे वडील होते यांना हा खर्च काही झेपणारे नव्हता किंवा त्यांना परवडणारा नव्हता. सो पुन्हा एकदा इथं मार्जा आहे, ज्याला मी मारिया असं वाचतोय. सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस अँड सेव्ह अ लिटल मनी. त्यामुळं याच मारिया म्हणजेच मॅडम क्युरी यांनी काय केला तर एका गव्हर्नेसचा जॉब केला आणि काही पैसे साठवले. आता गव्हर्नेस या शब्दाचा अर्थ बघा, अ रेसिडेंट केअरटेकर फॉर चिल्ड्रन, म्हणजे त्या घरामध्ये राहून मुलांची काळजी घेणारी एखादी स्त्री, ज्याला गव्हर्नेस असं म्हटलं जातं. तर तो जॉब त्यांनी केला. विथ दॅट लिटल मनी शी फायनली वेंट टू सोर्बन द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस टू स्टडी सायन्स. आता बघा, आणि ते जे काही साठलेले पैसे होते थोडेसे, त्या पैशामधून त्या सोर्बन इथं जी पॅरिसची युनिव्हर्सिटी आहे तिथं त्या गेल्या. कशासाठी तर अभ्यास करण्यासाठी. तर पॅरिसमधील सोर्बान नावाच्या विद्यापीठामध्ये त्या गेल्या अभ्यासासाठी सायन्सच्या. हर फादर कुड सेंड हर ओनली अ स्मॉल अमाऊंट अँड हर लाईफ इन द युनिव्हर्सिटी वॉज डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स इन पॉवर्टी अँड हंगर. आता यांचे वडील खूप थोडी रक्कम हे त्यांना त्या पॅरिसच्या विद्यापीठामध्ये शिकायला असताना पाठवू शकले.
आणि त्या थोड्याशा रकमेमध्येच त्यांना ती जी रक्कम होती ती डिसर्टनिंग करणारी होती त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना डिस्करेज करणारी होती, म्हणजे त्यांचं धैर्य खचवणारी होती. आणि तिथला जो अनुभव होता दारिद्र्याचा आणि भुकेचा, यामुळे त्यांचं धैर्य खचणारं असं होतं. तरी पण त्यांनी धैर्य खचू दिलं नाही. शी लिव्ड ओनली ऑन ब्रेड, बटर अँड टी अँड शी ऑफन फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड. आता बघा, त्या फक्त ब्रेड, बटर आणि चहा एवढ्यावरतीच त्या राहिल्या, आणि ज्यामुळे त्या बऱ्याचदा त्या फेंटेड म्हणजे दुर्बल किंवा दुबळ्या व्हायच्या. कशामुळे दुर्बल झाल्या? कशामुळे? तर फॉर लॅक ऑफ फूड, अन्नाच्या अभावामुळे त्या दुर्बल दुबळ्या झालेल्या असायच्या. इन स्पाइट ऑफ ऑल दिस परस्यूड हर स्टडीज इनडॉमिटेबली. आता एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी काय केलं, तर आपला जो काही अभ्यास होता तो त्यांनी चालू ठेवला. तोही कसा? तर इनडॉमिटेबली या शब्दाचा अर्थ विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विल अँड अनडिफिटली, म्हणजे आपला अभ्यास त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीनं किंवा न डगमगता, न पराभूत होता असं त्यांनी काय केला, तर चालू ठेवला. पेज नंबर 166 वरती. शी टॉप हर क्लास विथ ऑनर्स इन पॅरिस अँड फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आता बघा, तर त्यांच्या वर्गामध्ये त्यांनी टॉप केला. कुठल्या 2 सब्जेक्टमध्ये? तर विथ ऑनर्स. आता ऑनर्स या शब्दाचा अर्थ सन्मान, म्हणजे सन्मानपूर्वक. बऱ्याचदा MA ऑनर्स, BA ऑनर्स असं या अगोदरच्या म्हणजे साधारणतः 80च्या 90च्या दशकापर्यंत बऱ्याचदा डिग्रीच्या पुढे असं लोक लिहित असायचे. ऑनर्स या शब्दाचा अर्थ सन्मान. तर सन्मानपूर्वक त्यांना त्या फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयांमध्ये त्यांनी वर्गामध्ये त्यांच्या टॉप आल्या, पहिल्या आल्या. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंच मेन. आता पेरी क्युरी. आता त्याच विद्यापीठामध्ये ते एका फ्रेंच माणसाला, फ्रेंच व्यक्तीला त्या भेटल्या, ज्यांचं नाव होतं पेरी क्युरी. अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. अत्यंत हुशार पण एक गरीब शास्त्रज्ञ असे ते होते. देन दे टुगेदर बिगॅन टू वर्क इन अ शॅबी लॅबोरेटरी. आता त्यानंतर त्या दोघांनी एका शॅबी अशा लॅबोरेटरीमध्ये, शॅबी म्हणजे जुनाट असलेली, फाटकी तुटकी असलेली, मोडकीत फारसं तिची देखभाल नसलेली अशा लॅबोरेटरीमध्ये त्या दोघांनी काय केलं, तर आपलं काम सुरू केलं. सून देअर फ्रेंडशिप टर्न इन टू लव्ह अँड इन लेस दॅन अ इयर इन जुलै 1895 दे वेर मॅरिड. आता लगेचच त्यांच्या ज्या काही मैत्री आहे या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर झालं, आणि एका वर्षभरामध्येच त्या दोघांनी काय केलं, तर जुलै 1895 साली 1895 ला त्या दोघांनी लग्न केलं. द कपल देन टूक अ फ्लॅट इन पॅरिस विथ स्केर्सली एनी फर्निचर. आता बघा, तर ह्या जोडप्यानं पॅरिसमध्ये एक फ्लॅट घेतला की जो स्केर्सली होता, म्हणजेच हार्डली, म्हणजेच क्वचितच किंवा जवळजवळ नाही असा फ्लॅट होता की ज्याच्यामध्ये क्वचितच म्हणजे अजिबात फर्निचर नव्हतंच, जवळजवळ नव्हतंच फर्निचर. इन इट एक्सेप्ट देअर बुक्स. आता याच्यामध्ये काही फर्निचर नव्हतं, याला काही अपवाद होता. त्यांची पुस्तकं, अ लॅम्प, एक दिवा, अ व्हाईट वुडन टेबल, एक पांढरं असं लाकडी टेबल अँड 2 चेअर्स आणि 2 खुर्च्या, एवढंच त्यांचं काही फर्निचर होतं. म्हणजे जवळजवळ फर्निचर अजिबात नव्हतं त्यांच्या फ्लॅटमध्ये. आफ्टर द बर्थ ऑफ अ डॉटर आयरिन द नेक्स्ट इयर मेरी अँड पियर सेट अप अ लॅबोरेटरी इन अ वुडन शेड नियर देअर फ्लॅट. आता त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव आयरिन. या मुलीच्या जन्मानंतर पुढच्या वर्षी त्यांनी काय केलं, तर मेरी आणि पियर या दोघांनी एक त्यांच्या जवळच्या फ्लॅटमध्ये, एक फ्लॅट होता तिथंच त्यांनी काय केला, तर त्यांनी एक वुडन शेड तयार केलं, म्हणजे लाकडी शेड तयार केलं आणि तिथे त्यांनी लॅबोरेटरी उभी केली. इट हॅड अ लिकी स्कायलाइट अँड अँड अर्थन फ्लॉर. आता बघा, तर ती जी त्यांची लॅबोरेटरी होती ती लिकी स्कायलाइट होती, म्हणजे गळकी होती. म्हणजे आकाशातनं पाऊस जरी आला तरी सुद्धा तो खाली येणार आणि सूर्याची किरण जरी आली तरी सुद्धा ती खाली येणार अशी होती. आकाशातनं प्रकाश होता त्यांना खाली यायचा. आणि अर्थन फ्लॉवर होता, म्हणजे खाली भुईवरती, जमिनीवरती फरशी वगैरे काही बसवलेली नव्हती, अशीच साधी मातीची जमीन होती.
हिअर मेरी आफ्टर हर डेली हाऊसहोल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. आता इथं मेरी काय करायची, तर तिचं जे दररोजचं घरातलं जे काम झालं की ती इथं येऊन अभ्यासाला बसायची. मेरी वॉज स्पेशली इंटरेस्टेड in a substance called uranium which was obtained from pitch blende, a black very hard and very expensive substance. आता बघा, मेरीला खास करून एका विशिष्ट पदार्थामध्ये की ज्याला युरेनियम असं म्हटलं जायचं, त्या पदार्थामध्ये खास करून तिला रस होता, इंटरेस्ट होता की जो कुठनं कशापासून तो मिळवला जायचं युरेनियम, तर पिच ब्लेंड पासून एक काळा अत्यंत कठीण आणि अत्यंत महागडा असा पदार्थ, असा घटक ज्यापासून ते युरेनियम हे मिळवलं जायचं. पिच ब्लेंडचा इथं अर्थ दिलाय अ फॉर्म ऑफ मिनरल युरेनेट ऑकरिंग इन ब्राउन ऑर ब्लॅक पिच लाईक मासेस कंटेनिंग रेडियम. म्हणजे रेडियम यापासून मिळवलं जायचं, म्हणजे युरेनियम यापासून मिळवलं जातं असा तो पदार्थ म्हणजे पिच ब्लेंड. युरेनियम वॉज known to give off very powerful rays by which men could see through many substances. आता युरेनियम हा असा पदार्थ की ज्याच्याबद्दल त्यावेळेला अशी माहिती होती की जो काय करतो, तर अत्यंत शक्तिशाली असे किरण तो बाहेर टाकतो. बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस, की जी काही माणसं अनेक पदार्थांमध्ये काय करू शकतात तर ते पाहू शकतात त्या रेज मधून, त्यातनं जे रेज निघतात त्यामुळं. नाउ मेरी डिस्कवर्ड दॅट व्हॉट वॉज लेफ्ट आफ्टर ऑब्टेनिंग युरेनियम. आता मेरीनं काय केलं, तर मेरीनं शोध लावला की ऑब्टेनिंग युरेनियम मिळवल्यानंतर जे काही शिल्लक राहतं वॉज इव्हन मोर पॉवरफुल. युरेनियम मिळवल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते खूपच अधिक सामर्थ्यशाली, शक्तिशाली आहे याचा शोध मेरीने लावला. लेटर ऑन पीटर अँड मेरी फाउंड दॅट देअर वॉज नॉट वन बट 2 न्यू सबस्टन्सेस. आता बघा, नंतर पियर आणि मेरी या दोघांनी असा शोध लावला किंवा त्यांना असं लक्षात आलं की तिथं युरेनियमच्या नंतर फक्त एकच सबस्टन्स शिल्लक राहत नाही, तर तिथं 2 सबस्टन्स शिल्लक राहतात. 2 न्यू सबस्टन्सेस गिव्हिंग ऑफ दीज रेज. अशा प्रकार, आणि हे 2 सबस्टन्स आहेत की अशाच प्रकारचे रेज म्हणजे अशाच प्रकारची किरणं त्यांच्यातून बाहेर पडतात, किरणोत्सार त्यांच्यात होत असतो. ऑल दो दे हॅड नॉट येट बीन एबल टू ऑब्टेन आयदर ऑफ देम. पण ऑल्दो म्हणजे जरी असं असलं तरी सुद्धा ह्या या 2 मूलद्रव्यां म्हणून किंवा 2 पदार्थांपैकी एकही त्यांना तोपर्यंत ते काही त्याचा मिळवू शकले नव्हते. तो नेमका जे शिल्लक राहतात नेमकं काय ते मिळवू शकले नव्हते, आतापर्यंत ते मिळवू शकले नव्हते. दे कॉल्ड वन ऑफ देम पोलोनियम इन ऑनर ऑफ हर कंट्री. आता त्यातल्या त्यांनी एकाला मेरीच्या देशाचा सन्मान म्हणून त्यांनी त्यातल्या एकाला नाव दिलं पोलोनियम, पोलंड या देशावरनं पोलंड. अँड द अदर वॉज कॉल्ड रेडियम, आणि दुसऱ्याला त्यांनी रेडियम अशा प्रकारे नाव दिलं. रेडियम इज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. तर रेडियम हा अत्यंत सामर्थ्यशाली, शक्तिशाली असा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे मूलद्रव्य आहे किंवा घटक आहे. अँड रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कॅन गिव्ह ऑफ रेज विच कॅन पेनिट्रेट. आता बघा, आता हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जे काही करू शकतात तर ती असे काही रेज त्यांच्यातून बाहेर निघू शकतात, म्हणजे त्यांच्यातून असे किरण बाहेर पडू शकतात की जे काही करू शकतात. तर पेनिट्रेटचा अर्थ गो थ्रू म्हणजे काय, विच कॅन पेनिट्रेट सबस्टन्स दॅट आर ओपेक टू लाईट. म्हणजे ओपेक या शब्दाचा अर्थ नॉट ट्रान्सपरंट, नॉट एबल टू सी थ्रू, म्हणजे अपारदर्शक असे काही पदार्थ आहेत की नाही. अशा अपारदर्शक पदार्थांमध्ये सुद्धा हे रेडिओ ऍक्टिव्ह जे घटक असतात, एलिमेंट्स असतात, ते काय करतात तर त्यांची किरणं अपारदर्शक पदार्थांना सुद्धा पलीकडं जातात. त्यांच्या पलीकडे काय आहे हे यांच्या किरणांच्या माध्यमातून पाहता येऊ शकतं. देअर वॉज अनदर फ्रेंच सायंटिस्ट कॉल्ड हेनरी बेक्वेरेल. तर तिथं दुसरे एक फ्रेंच सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं हेनरी बेक्वेरेल.
त्यांनी काय केलं तर हु इन 1896 हॅज डिस्कवर्ड दॅट युरेनियम possessed दिस प्रॉपर्टी. 1896 साली त्यांनी असा शोध लावला की हे जे काही गुण आहेत हे युरेनियम मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे किरणोत्सार ज्यातनं किरण बाहेर पडतात हे जे गुणधर्म आहेत या प्रॉपर्टीज आहेत हे या युरेनियम मध्ये आहेत असं त्यांनी शोध लावला. बट पोलोनियम अँड रेडियम possessed रेडिओ इन मच हायर डिग्रीज. पण पोलोनियम आणि रेडियम आहेत की नाही ह्यांच्यामध्ये मात्र याच्यापेक्षा युरेनियमपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह किरण ही बाहेर टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं किंवा असतं त्यांच्यामध्ये त्यावेळेला होतं. असं हे या दोघांचा शोध मेरी आणि पियर या दोघांनी लावलेला होता, पोलोनियम आणि रेडियम यांचा, आणि हे त्या दोघांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे मला इथं थांबावं लागणार आहे. तुम्ही याचा दुसरा पार्ट मात्र नक्की पहा. पेज नंबर 166 पासून पुढेपर्यंत 167 आणि 168 पर्यंत याचा दुसरा पार्ट असणार आहे. तो मात्र तुम्ही नक्की पहा. मी इथं थांबतो मित्रांनो. धन्यवाद.